चला तर मित्रांनो, आज आपण एरंडोल नगर परिषद एरंडोल यांच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आहेत त्या अपक्ष उमेदवारांसोबत आपण बेधडकपणे बोलूया. ताई, आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या झुंजार न्यूज या ऑनलाईन पोर्टलमध्ये. धन्यवाद. प्रथमतः ताई, आपलं या ठिकाणी आपण आपल्याविषयी थोडक्यात आम्हाला माहिती द्यावी. नमस्कार. प्रथमतः झुंजार न्यूजचे मी आभार मानते की मला जनतेसमोर येण्याची संधी दिली आणि माझे विचार मांडण्याची संधी दिली. माझे नाव सौ दर्शना विजयकुमार ठाकूर. मी MBA लिटरेचर MBA झालेलं आहे आणि लिटरेचरही माझं इंग्लिशमधून झालेलं आहे. त्याचप्रमाणे क्रायदीप प्रिकॉक आणि अरुण कोल्डटकरांच्या जे लिपिक्स आहेत त्याच्यावरती इपिक्सवरती मी कामही केलेलं आहे. पुढे मी माझ्या घराबद्दल बोलते. मी राहते एरंडोलमध्ये. मी स्थानिक उमेदवार आहे. माझ्या मिस्टरांचे नाव आहे श्री विजयकुमार राजेंद्र ठाकूर. ते मराठवाडा पुराभिलेख इथे जॉब करतात. ते गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत. माझे सासरे आहेत, रिटायर्ड आहेत, गव्हर्नमेंट एम्प्लॉई होते. 20 वर्षाचा आमच्या घरात राजकीय वारसा आहे. माझ्या सासूबाई नगरसेविका होत्या. त्यानंतर त्यांचीच प्रेरणा घेऊन आणि वडिलांची, माझे जे सासरे आहेत त्यांना तळागाळात जाऊन काम करायला आवडतं. तळागाळातील लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून त्यातूनही त्यांना त्यांची जे गरजा आहेत मूलभूत गरजांसाठी त्यांच्यासोबत नगरपालिकेत वगैरे म्हणजे खूप ठिकाणी त्यांनी लोकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. माझ्या सासऱ्यांनी, माझ्या सासऱ्यांची आणि माझ्या सासूबाईंची प्रेरणा घेऊन मी राजकीय वारसा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे मोटिवेशन मला एवढं असतं या क्षेत्रामध्ये की मी त्याच्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. आणि त्याचप्रमाणे मलाही त्यांनी नगरसेवक पदासाठी 2016मध्ये उभे केले होते आणि मला निवडून आणले होते माझ्या मायबाप जनतेने. आशीर्वाद दिला होता त्यावेळेसही. आणि नगरसेवक पदाची धुरा सांभाळताना मी गटनेता पदाचीही धुरा सांभाळली आहे. पक्षाने माझ्यावरती विश्वास दाखवला होता. ताई, आपण छान पद्धतीने आपल्या प्रेक्षकांना या ठिकाणी आपल्या बाबतीत माहिती सांगितलेली आहेतच, परंतु आपल्या एरंडोल नगराध्यक्ष पदासाठी आपण उमेदवारी दाखल केलेली आहे. तरीही आपल्या एरंडोल शहरामधील ज्या काही स्थानिक समस्या आहेत त्या स्थानिक समस्याच्या बाबतीत देखील आपल्याला माहीत आहे का? त्याविषयी आपण काय सांगाल? धन्यवाद. प्रश्न जो आहे हा नगरपालिकेचा अनुभव मला नवीन नाही आहे. माझ्या फॅमिलीमध्ये 20 वर्षाचा नगरपालिकेच्या मूलभूत गरजा ज्या आहेत नागरिकांच्या त्याच्यासाठी काम करण्याचा वारसा आहे. आणि त्या गरजा पूर्ण करण्यासाठी, त्यांचे इश्यूज सॉल्व करण्यासाठी आम्ही उतरलो आहोत. आणि आम्ही असं नाही की फक्त आम्हाला इश्यूज माहिती पडले, आम्ही नगरपालिकेत कुणाला इन्फॉर्म केलं त्यानंतर तो रिझॉल्व झाले, असं नाही. जर तो इश्यू रिझॉल्व करण्यासाठी आम्हाला स्वतःला उतरावं लागलं तर आम्ही त्यासोबत एम्प्लॉईजसोबत उतरतो आणि ते रिझॉल्व करतो. त्याचप्रमाणे मूलभूत गरजांचं तुम्ही म्हणतात, तुम्ही माझा जाहीरनामा जो आहे तो मी प्रगट तुमच्याकडे करणार आहे एकदा. तर जाहीरनाम्यामध्ये मी मिनिमम 13-14 पॉईंट्स घेतलेले आहेत. ॲक्च्युली ते 100 पॉईंट्स असले पाहिजे. ताई, आपण आता या समस्याच्या बाबतीत, शहरातील समस्याच्या बाबतीत आपल्याला तर माहीतच आहे, परंतु मुख्य म्हणजे शहरामध्ये अजूनही आजवरपर्यंत साफसफाईची यंत्रणा अगदी ढिसूळ झालेली आहे आणि त्यामुळे गटारी देखील अस्वच्छ निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला देखील धोका उद्भवलेला आहे. या बाबतीत आपण जर निवडून आलात तर नक्कीच कोणती पावलं आपण उचलणार आहात ताई? या बाबतीत आपल्याला सविस्तर सांगावं. मूलभूत गरजांमध्ये स्वच्छता ही सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. आणि स्वच्छता जी आहे आपल्या शहराची ते ठिसूळ नाही झाली पाहिजे. जसं तुम्ही म्हटलं ठिसूळ झाली, खरं आहे ते. आपल्याला त्यासाठी सगळ्यात आधी जे एम्प्लॉईज आहेत आपल्याकडे, जी मॅनेजमेंट आहे, जी व्यवस्थापन आहे ती कमकुवत आहे. तर निवडून आल्यानंतर सगळ्यात आधी ती जी मॅनेजमेंट आहे, आपले जे नगरपालिकेचे एम्प्लॉईज आहेत ते कार्यक्षम आहेत, ते खूप छान काम करू शकतात. पण त्यांना व्यवस्थित हँडल केलं गेलं, त्यांना व्यवस्थित सांगितलं गेलं, त्यांच्यासोबत आणि स्थानिक नगरसेवकांसोबत उतरून त्यांच्याकडून ते काम करून घेण्यात गेलं तर खूप छान काम होऊ शकतं. तर गटारी स्वच्छ करणे आणि त्याचप्रमाणे काही ठिकाणी गटारींवर धापे जे आहेत त्या बाबतीतही आपल्याला काम केलं पाहिजे. तोही एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कारण काही नगरपालिकेचे जे काही सार्वजनिक शौचालय आहेत, आज तिथली व्यवस्था बघितली, अगदी घाण पद्धतीने अस्वच्छता तिथे आहे.
तर या ठिकाणी आपण जातीने लक्ष कशा पद्धतीने घालणार आहात? जे आपले तिकडचे रेग्युलर ठेवलेले जे कर्मचारी आहेत त्याच कर्मचाऱ्यांना आपल्याला व्यवस्थित इन्स्ट्रक्शन्स द्यायचे आहेत. आपले जे नागरिक आहे त्यांच्या आरोग्यावरती ह्या स्वच्छतेमुळे अस्वच्छतेमुळे परिणाम होणार नाही या सर्व विषयांवरती आधी काम करायचं आहे आणि स्वच्छता आधी करून त्यानंतर मग आपण ते प्रकाशित करूया. ताई, आपण जसं सांगितलं तसंच प्राथमिक लेवलवरती शहरातील नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात आपण कुठली अजून पावलं मुख्य उचलणार आहात त्या संदर्भात आपण सांगावं. आरोग्यासाठी आपल्याला वेळोवेळी शिबिर घेतले पाहिजे. आपल्याकडे शासकीय रुग्णालय आहेत नगरपालिकेच्या व्यवस्थापनामध्ये, तर आपल्याला वेळोवेळी आबालवृद्धांसाठी म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी, बालकांसाठी, महिलांचे वेगवेगळे इश्यूज असतात, घराघरात आहे, तर या सर्व इश्यूजमध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे आणि त्याप्रमाणे यासाठी आपण वेगवेगळे शिबिरं भरवणार. त्यांना वेगवेगळ्या मी ज्यावेळेस बचत गटाच्या माध्यमातून भेटते त्यावेळेस मला बऱ्याचदा असं वाटतं की ह्या ताईंकडे हे कौशल्य आहे. हे त्या बोलतात माझ्याशी की मला शिवणकलेमध्ये मी असं करते, मला ब्युटी पार्लर क्षेत्रामध्ये मी हे करते आहे. तर त्यांना थोडे कोर्सेस आणि थोडासा सपोर्ट केला फायनान्शियल बचत गटाच्या माध्यमातून तर त्या खूप छान करू शकतात. कोणाकडे पाककलेचं कौशल्य म्हणजे जेवण बनवण्याचं, पापड वगैरे बनवतात छान, पुरणपोळ्या, कोणाला पुरणपोळ्या गावोगाव पोहोचवण्याची इच्छा आहे, छान आहे. एक स्मॉल स्केल बिझनेस आपण त्यांना टाकून दिला, ट्रान्सपोर्टचा एक छानपैकी गायडन्स केलं की खूप छान ते तो बिझनेस करू शकतात. काहींना पॅकिंगचं छान करतात, काही पॅकिंग जे असतात त्याच्याबद्दल आपण त्यांना गाईड करू शकतो. काहींना इमिटेशन ज्वेलरीजमध्ये इंटरेस्ट आहे, काहींना कपडे विक्रेता, घरच्या घरी कपडे वगैरे विक्रेता कसे ते बनवू शकतात, तर त्यासाठी आपण त्यांना गायडन्स छोटे मोठे जे लायसन्स आहेत त्याबद्दल आपण त्यांना गायडन्स करू, म्हणजे ते प्रॉपर त्या दिशेने जाणार आणि स्वतःचं सबलीकरण करून त्यांच्या घरदाराला, मुलाबाळांना प्रेरणा बनवून पुढे आणू शकतात. त्या हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्या शहरातला आणि हा मुद्द्यावरती आपण काम का करू शकतो असं मला वाटतं, कारण की महिला ऑलरेडी त्यावर काम करत आहे. त्यांना फक्त थोडासा हात दिला, थोडासा सपोर्ट केला, थोडासा गायडन्स केलं की ते छान करू शकतात. ज्येष्ठ नागरिक, आताही मी प्रचारादरम्यान किंवा असं मध्येच काही बचत गटाची वगैरे आपल्याकडे मीटिंग असते त्यावेळेस एखादी अबालवृद्ध महिला येऊन मला सांगतात की डोळ्यांचं ऑपरेशन करायचं आहे, ठीक आहे. त्यांच्याकडे जळगावला जाण्यासाठी तेवढी यंत्रणा नसते आणि इथे पण त्यांना खूप खर्च लागतो. तर यासाठी आपल्याला काहीतरी शिबिर वगैरे घेऊन त्यांच्यासाठी खूप काही करता येण्यासारखं आहे आणि हे होणार आहे. तर निवडून आल्यानंतर त्या गोष्टीकडेही आपल्याला एकदम जातीने लक्ष द्यावं लागेल आणि हे प्रॉब्लेम माझ्यापासून लपलेले आहेत असे नाही आहेत, हे रोज माझ्या डोळ्यासमोर येतात आणि घेऊन येतात. पहिला स्थानिक आरोग्याच्या संदर्भामध्ये नागरिकांच्या ज्या काही आरोग्याच्या विषयी ज्या काही संदर्भात ज्या काही समस्या आहेत याविषयी आपण जर वरती पाठपुरावा करून विविध योजनांच्या माध्यमातून जर आपण काम केलीत ताई, तर अशा काही योजनांच्या माध्यमातून आपल्याला लोकांपर्यंत पोहोचताना मदत करता आली तर आपण कोणत्या योजनांच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याच्या संदर्भात आपण काम? नागरिकांचे जे आरोग्य आहे याच्यासाठी आपण ज्याप्रमाणे मी आपल्याला सांगितलं सर, आपण शिबिर वगैरे भरवू शकतो. शिबिराच्या माध्यमातून आपल्याला वृद्धांसाठी आणि महिलांसाठी आणि बालकांसाठी सर्वांसाठीच वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या आणता येणार आहेत. काही असा आहे अभाव आहे की त्यांना माहीतच नाही त्यांच्यासाठी काही योजना आहेत, ते त्यांच्यापर्यंत पोहोचायला लागतील आपल्याला. ताई, आपल्याला माहीतच आहे की आपल्या एरंडोल नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने डिजिटल आठवडे बाजार हा बांधला गेलेला आहे, परंतु आता सध्या त्याची परिस्थिती बघितली तर आपल्याला ते ज्ञात आहेतच. परंतु एरंडोल शहराच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर आजच्या घडीला 3 ठिकाणी आठवडे बाजार हा भरत असतो. तर हा 3 ठिकाणी न भरता तो एकाच ठिकाणी कशा पद्धतीने भरला जाईल यावेळी आपण कशा पद्धतीने आपण उपाययोजना कराल? पत्रकार महोदय, माझी विनंती आहे, डिजिटल म्हणू नका, आठवडे बाजार साक्षात बांधलाय तिथे, ठीक आहे. आणि बरोबर आहे तुमचं, 3 ठिकाणी आपला जो माझ्यापर्यंत ही जी आहे, माझ्या समोरही हा प्रश्न आहे की पिढ्यानपिढ्या सामान विकणारे जसं मसालेवाले आहेत, भाजीवाले आहेत, आपले फळवाले आहेत, ते लोक रस्त्यावर बसतात. त्यांच्यासाठी हा आठवडे बाजार बांधण्यात आला आहे. आधी तर त्यांना ही दुकानं का नाही दिली गेली आहेत?
त्यांना हे जे प्लेस आहेत, सॉरी दुकानं नाही प्लेस, या ज्या जागा आहेत त्यांना हे जागा ॲलोकेट का नाही झाल्या आहेत त्यासाठी मी आधी पडताळणी करेल. त्यात काही इश्यूज असतील ते इश्यूज रिझॉल्व करेल नगरपालिकेमार्फत आणि त्यानंतर त्यांना जेवढ्या लवकरात लवकर होईल या पिढ्यानपिढ्या बसणारे जे लोक आहेत त्यांना आपण आठवडे बाजारात आधी बसवण्याचे नियोजन करूया. हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ताई, अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या एरंडोल नगरपालिकेच्या ज्या हद्दीमध्ये आपल्या एरंडोल शहराला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक असा वारसा लाभलेली आपली अंजनी नदी, हा प्रश्न आपण बघितला असेलच किंवा सध्या स्थितीमध्ये आपल्या अंजनी नदीची व्यवस्था जी आहे ती अतिशय गटारगंगा झालेली आहे. या बाबतीत आपण कुठली भूमिका घेणार? होय, बरोबर बोलता ते तुम्ही. माझ्या हिशोबाने अंजनी माता आपले, जसं तुम्ही म्हणालात की ऐतिहासिक दर्जा असलेलं आपलं हे शहर आणि ऐतिहासिक संस्कृती असलेली आपली अंजनी नदी, आपल्या माता भगिनी एरंडोल नगरीच्या आपल्या अंजनी नदीला ओटी वाहतात. खूप पवित्र विषय तो आपल्यासाठी. आणि नदी हा शब्द आला की सगळ्यांच्या कल्पनेतली एक नदी असते की खूप छान पाणी सरीत, म्हणजे खूप छान जुळजुळ पाणी वाहत आहे, स्वच्छ पाणी आहे आणि बघायलाही छान वाटेल. अशा प्रकारे नदीचं स्वरूप असलं पाहिजे. परंतु आता जे स्वरूप आहे ते स्वरूप आपल्याला बदलून टाकायला लागणार आहे. त्याची स्वच्छता ही करावी लागणार आहे. व्यवस्थापनाच्या आणि अकार्यक्षमतेच्या प्रतीक म्हणून या लोकांनी आपल्या नगरपालिकेतर्फे अंजनी मातेचं जे पावित्र्य राखायचं होतं ते राखू शकले नाही आहेत. आपल्या अंजनी मातेचं पावित्र्य राखण्यासाठी मी निवडून आल्यानंतर त्याचे स्वच्छता आणि माझ्या स्वप्नातली अंजनी माता त्या ठिकाणी मला प्रगट करायची आहे. स्वच्छ जुळजुळ पाणी वाहणारी, नागरिकांना तिथे यावंसं वाटेल. तिथे जे अस्वच्छता घाण झाली आहे ती सगळी साफसफाई नेहमी रेग्युलर कन्सिस्टन्सीने झाली पाहिजे. ती वर्षातून एकदा करून, 6 महिन्यातून एकदा करून स्वच्छतेचा एक पुरस्कार घेऊन असं नाही करायचं आहे. आपल्याला कन्सिस्टंट तिथे साफसफाई करावी लागेल. कन्सिस्टंट तिथे 365 दिवसात तिथे लक्ष द्यावं लागेल त्या गोष्टीकडे आणि त्याचप्रमाणे आपल्याला तिथे सुशोभीकरण करावं लागेल. त्या ठिकाणी अंजनी मातेचं अंजनी नदीचं स्वच्छता जे वरती कन्सिस्टन्सीने कामं करून आपण तिला प्रॉपरली क्लीन करून ती जशी आपली आहे तशी आपल्याला लाभल्या स्वरूपात आपल्याला त्याचबरोबर तिथे एक जॉगिंग ट्रॅक आणि सुशोभीकरण करता येईल. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या खानदेशातील कानबाई माता यांचं विसर्जन करण्यासाठी आम्ही स्वतः, आमच्याकडे पण आमच्या घराण्यातही कानबाई बसते, आम्ही स्वतः तिथे बघितलं आहे की आपण कानबाईला कानबाई मातेला ज्यावेळेस विसर्जनासाठी नेतो त्यावेळेस आपल्याला घरून पाणी आणायला लागतं. तिथल्या म्हणजे अस्वच्छता बघून आपल्याला नाही तिथे करता येत ना. तर हे सगळं जे आहे ते प्रॉपर तिचा मान तिला मिळाला पाहिजे. माझ्या कानबाईलाही तो मान मिळाला पाहिजे आणि माझ्या अंजनी मातेलाही तो मान मिळाला पाहिजे. त्यासाठी जे काही आपल्याला करावं लागेल त्यासाठी आपण जी स्वच्छता आणि सुशोभीकरण, जॉगिंग ट्रॅकचं जे माझा मानस आहे तिथे आजूबाजूला छानपैकी नागरिक असं जॉगिंगला आले पाहिजे, बसले पाहिजे, त्यांना बसण्यासाठी उठण्यासाठी व्यवस्थित जागा मिळाली पाहिजे. अशा प्रकारचे माझे 2-3 पॉईंट्स आहेत त्या बाबतीत आणि त्यावर मी काम करण्याचा एक मानस माझा आहे आणि मी प्रयत्नशील राहील की हे जेवढा लवकरात लवकर होईल ते स्वप्नातली अंजनी माता आपल्यासमोर प्रगट होईल अशी. हो, अजून एक महत्त्वाचा त्यात काम आपल्याला करायचं आहे. आपल्या अंजनी नदीचं पावित्र्य राखण्यासाठी सांडपाण्याचं जे नियोजन आधीच्या प्रशासनाने सुव्यवस्थित केलेलं नाही आहे. व्यवस्थित सांडपाण्याचं नियोजन त्यांच्या नियोजनाचाच अभाव होता, व्यवस्थापनाचा अभाव होता. मॅनेजमेंट आहे पण त्यांना काम करून घेता येत नाही त्यांच्याकडून. ते लोक खूप छान काम करू शकतात, फक्त त्यांच्याबरोबर उतरून काम करणारा लोकप्रतिनिधी पाहिजे त्यांना. तर स्थानिक नगरसेवकांना सोबत घेऊन मी
आपल्या अंजनी नदीचे जे काही सांडपाण्याचं जे नियोजन आहे ते व्यवस्थितरित्या वेगळ्या पद्धतीने करून आपली जी अंजनी नदी आहे तिचं पावित्र्य राखण्याचा माझा मानस आहे आणि यासाठी मी सतत प्रयत्नशील आहे. त्यामध्ये जर आताच्या सध्याच्या घडीला जर आपण परिस्थिती बघितली तर अतिशय हलाखीची आहे. वाटतच नाही की ते एरंडोलतील नवीन वसाहती अशा आहेत. आजही तिथं साफसफाई नाही आहे. वेळेवरती गटारींचे प्रश्न असतील, साफसफाईचे किंवा पाण्याचे देखील प्रश्न असतील, रस्त्यांचा अभाव आजही आपल्याला कॉलनी परिसरामध्ये दिसतो ताई. तर निश्चितच यावरती आपण कशा पद्धतीने उपाययोजना कराल? माझ्या प्रभागात सुद्धा नवीन वसाहती ह्या आहेत आणि त्यावर आम्ही काम करत आलो आहे. परंतु एक आहे नगरपालिकेतर्फे, नगरपालिकेला ते सगळे लोक टॅक्स पे करतात. त्याने 25-25 वर्ष झाले त्यांच्याकडे पथदिवे नाही आहेत, त्यांच्याकडे रस्ते नाही आहेत. त्यांना रस्ते म्हणजे देऊ शकत नाही आपण. त्यासाठी ॲटलिस्ट त्यांना पावसाळ्यामध्ये जी तिथे अव्यवस्था होते, खूप म्हणजे तिथे प्रॉब्लेम्स होतात पावसाळ्यामध्ये, तर त्या ठिकाणी आपण लगेच मुरूम उपलब्ध करून देण्याचा माझा मानस असणार आहे. त्यांचा म्हणजे 1 तासाच्या आत 3 तासाच्या आत त्यांना मुरूम उपलब्ध होईल अशा प्रकारचं काम आपल्याला नगरपालिकेला त्यांच्यासाठी करावं लागणार आहे. नाहीतर मग त्यांना खूप अडचणी येतात तिकडनं येण्या जाण्यासाठी. पथदेव्यांचं काम जे आहे त्या संदर्भात आपल्याला काहीतरी उपाययोजना करायला लागेल. त्यासाठी भरपूर आणि त्यांच्याकडे बाकी गटारी वगैरे जे आहेत त्यांचे पण कामं त्यांच्याकडे आपण हे करू शकत नाही. तर बघूया आता काय करता येईल आपल्याला. त्यासाठी मला खूप पडताळणी करायला लागणार. परंतु ताई, आपण जसे म्हटलात की रस्त्यांची तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपण डागडुजी करणार आहात, परंतु हे अशी कामं आपण कुठवर करणार आहात? यासाठी आपल्याला काहीतरी ठोस पावलं उचलावीच लागतील. होय, आपली जी नगरपालिका आहे त्यामध्ये महसूल जो आहे तो खूप कमी मिळतो. त्यामध्ये आपण ते जे कामं आहेत ते करू शकत नाही. परंतु ही कामं करण्यासाठी मंत्रालयाच्या फेऱ्या मारून स्थानिक आमदारांची आमदार आणि खासदार साहेबांशी समन्वय साधून नगर विकास मंत्री आणि मुख्यमंत्री साहेबापर्यंत जरी आम्हाला जावे लागले तरी आम्ही जाणार आणि आपल्या एरंडोलच्या ज्या न्यू वसाहती आहेत त्यांच्यासाठी जी कामं आपली आहेत ती आम्ही करून घेणार. आपण म्हटलात की जसं की आपण CCTVची जी काही उपाययोजना आपण करणार आहात, परंतु सध्या स्थितीमध्ये बघितलं तर शहरातील नगरपालिकेतर्फे काही अल्प प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ठिकठिकाणी नसताना काही ठिकाणी फक्त लावले गेलेत. अजून आपण या ठिकाणी काही उपाययोजना करणार आहात? बरोबर बोलता ते तुम्ही. कदाचित त्यांच्या AMCs क्लिअर नसतील, ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस, त्या संदर्भात आपल्याला काम करायला लागेल आणि जे बंद पडले आहेत ते स्टार्ट करायला लागेल, त्यांचे रेकॉर्डिंग्स अँड ऑल थिंग्स. आणि त्याचबरोबर आपल्याला चौकात कानाकोपऱ्यात आपल्या एरंडोल शहराला भयमुक्त करण्यासाठी आणि तंटामुक्त करण्यासाठी CCTVचं जे नियोजन आहे, व्यवस्थापन आहे ते प्रॉपर करावंच लागणार आहे. तर हा माझा मानस आहे की या विषयावर काम करून हा विषय येणाऱ्या 90 डेजमध्ये निवडून आल्यानंतर 90 दिवसाच्या आत हा जो विषय आहे हा रिझॉल्व्ह झाला पाहिजे. ताई, आपल्याला माहितीच आहे की आपल्या एरंडोल शहरातील काही ज्वलंत असा हा मुद्दा आहे जो आपल्याला माहीतच आहे की आपल्या एरंडोल आणि पारोळा मतदारसंघाचे आमदार एकच आहे. त्याबरोबर आपण जर बघितलं की पारोळा नगरपालिकेची नळपट्टी असेल, वाढीव किंवा घरपट्टी असेल, ती कमी करण्यात आली. परंतु तसा आपल्या एरंडोल बाबतीत, नगरपालिकेच्या बाबतीत कसं कुठलंही उपाययोजना या ठिकाणी झाल्या नाही. आपण याबाबत काय भूमिका घ्याल? ज्यावेळेस हा प्रश्न तुम्ही बरोबर म्हणतात आहे, आपले पारोळा आणि एरंडोलचे मतदारसंघाचे जे आमदार आहेत ते एकच आहेत आणि नळपट्टी आणि घरपट्टीचा जो प्रस्ताव होता तो त्याच वेळेस दोघांकडे सुरू होता. आपल्याही नगरपालिकेत त्याच वेळेस आला होता. आम्ही तो रेफरन्स घेऊन ज्यावेळेस प्रस्ताव आला तर मी गटनेता असल्यामुळे माझ्या सहकाऱ्यांच्या बरोबर मिळून आम्ही त्याला विरोधही दर्शवला. परंतु बहुमत असल्यामुळे नगरपालिकेत तो जो प्रस्ताव आहे तो मंजूर झाला आणि माझ्या नागरिकांवर, आपल्या एरंडोलच्या नागरिकांवर अन्याय झाला आहे. हा अन्याय आपल्याला मोडीच काढायचा. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे मला जी राखीव जागा आली
त्या राखीव जागेवरती नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा एक छान संधी इथे आलेली आहे. जनतेचाही खूप छान प्रतिसाद आहे प्रचारादरम्यान मी बघत आहे. आणि मला असं वाटतं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई आहे. नमस्कार, मी सौ दर्शना विजयकुमार ठाकूर, लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची अपक्ष उमेदवार. माझी निशाणी आहे बॅट, अनुक्रमांक 1. भरघोस मतांचा आशीर्वाद देऊन मला तुम्ही निवडून द्या. तुम्ही दिलेल्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी राहणार नाही. आणि सविस्तर चर्चा तर माझी झालेलीच आहे. आता माझे जे कामं आहेत ते मी काय काय करणार आहे त्याबद्दल जाहीरनामा नाही. माझा जो जाहीरनामा नाही तो फक्त वचननामा आहे. आणि त्या वचननाम्यासाठी मी कटिबद्ध आहे. आपल्या एरंडोलचा कायापालट करण्यासाठी जे काही मला आपल्या सेवेत करता येईल नगरपालिका प्रशासनामार्फत ते सर्व काही प्रयत्न मी करणार. आणि आपल्या नगरपालिकेचा, आपल्या शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील. आणि तुमचा आशीर्वाद मतदान रूपी स्वरूपात माझ्यासाठी उपलब्ध करून द्या. आणि माझ्यासोबत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या लढाईत सामील व्हा. ताई, सर्वप्रथम आपलं खूप खूप आभार आहे की आपण वेळात वेळ काढून आमच्या झुंजार न्यूजसाठी आपण बातमी दिली आणि मुलाखत दिली. खरोखरच आपल्यासारखा एक सुजाण आणि सृजनशील असा व्यक्तिमत्व आपल्या चेहरा म्हणून आपल्या नगराध्यक्ष पदासाठी आपल्या एरंडोलकरांसाठी लाभणार आहे. भविष्यासाठी आपण केलेली जी काही व्यूहरचना आहे, तसेच आपलं जे काही विजन आहे, निश्चितच स्वरूपाने हा विकास चेहरा आपल्या एरंडोलवासियांसाठी अत्यंत उपयोगी पडणारच आहे. भविष्यात येणाऱ्या काळासाठी आम्ही आपल्याला आमच्या झुंजार या न्यूज चॅनल माध्यमातून मुख्य संपादक यांच्या माध्यमातून तसेच माझ्याकडून देखील आपल्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देऊ शकतो.